राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेमध्ये जो आहे तो अंतरिम अर्थसंकल्प मांडला। खरं तर हे निवडणुकीचं वर्ष असल्यामुळे हा जो अर्थसंकल्प आहे तो आगामी पुढच्या 4 महिन्यांसाठीच असणार आहे आणि तो अर्थसंकल्प अजित पवार यांनी जो आहे तो विधानसभेत मांडला। एकूणच या अर्थसंकल्पामध्ये ज्या आहेत त्या मोठ्या घोषणा ज्या आहेत त्या अजित पवारांनी केलेल्या आहेत। खरं तर निवडणुकीचं वर्ष असलं तरी प्रत्येक क्षेत्राला जे आहे ते अजित पवारांनी काहीतरी भरीव देण्याचा प्रयत्न केलेला आहे, असंच या अर्थसंकल्पीय भाषणातून पाहायला मिळालं। खरं तर राज्याच्या एकूण खर्चासाठी जो आहे तो अजित पवारांनी आजच्या अर्थसंकल्पात 6,552 कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे आगामी 4 महिन्यांसाठी। तर त्यामध्ये जो अर्थसंकल्प मांडण्यात आला त्यामध्ये एकूण अर्थसंकल्पामध्ये 4,98,758 कोटी रुपयांची महसुली जमा आणि 5,08,492 कोटी रुपयांची महसुली खर्च असा जो आहे तो हा मांडण्यात आलेला आहे। यामध्ये एकूणच बघितलं तर जो महसुली जमा आणि महसुली खर्च झाला त्याच्यामध्ये महसुली तूट ही आहे ती 9,734 कोटी रुपयांची महसुली तूट आहे। तर राजकोषीय तूट म्हणून 99,288 कोटी रुपयांची जी आहे ती अंदाजित करण्यात आलेली आहे अजित पवारांकडून। एकूणच आगामी 4 महिन्यांसाठी जे आहे ते हे लेखा अनुदान जे आहे ते मंजुरीसाठी अर्थसंकल्प भाषण झाल्यानंतर मंजुरीसाठी ठेवण्यात आलं। त्यानंतर विधान परिषदेत सुद्धा जो आहे तो हा अर्थसंकल्प मांडण्यात आला। एकूणच बघितलं तर अजित पवारांनी या अर्थसंकल्पामध्ये शेतकरी असतील, कष्टकरी असतील, त्याचबरोबर महिला, विद्यार्थी, राज्यातले युवक आणि मागासवर्गीय, आदिवासी, अल्पसंख्याक, त्याचप्रमाणे जे उद्योजक असतील, व्यापारी असतील, अशा एकंदरीतच समाजातील सर्व घटकांना अर्थसंकल्पातून न्याय आणि विकासाची संधी देण्याचा जो आहे तो प्रयत्न केलेला आहे। त्याचप्रमाणे राज्याची अर्थव्यवस्था ही $1 ट्रिलियन करण्यासाठी आवश्यक जी ध्येय धोरणं आहे त्याचा राज्य सरकारकडनं अंमलबजावणी केली जाईल असं सुद्धा अजित पवारांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात सांगितलं। त्याचबरोबर पायाभूत सुविधांकरता मोठ्या प्रमाणात भांडवली गुंतवणूक असेल, त्याचप्रमाणे नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी ज्या काही विकास योजना राज्य सरकारकडनं मांडण्यात येतील त्या विकास योजनांवरती सुद्धा आगामी काळात राज्य सरकारचा भर असेल असं एकंदरीतच अजित पवारांनी सांगितलेलं आहे। त्याचप्रमाणे एक बघितलं तर काही मोठ्या गोष्टी अजित पवारांनी केल्या, त्यामध्ये अयोध्येत आणि श्रीनगरमध्ये महाराष्ट्र भवन जे आहे ते महाराष्ट्र सरकारकडून बांधण्यात येईल असं सुद्धा अजित पवारांनी सांगितलं। त्याचप्रमाणे जुन्नर तालुका येथील मौजे वडज या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित शिवनेरी संग्रहालय हे सुद्धा राज्य सरकारकडनं बांधण्यात येईल असा सुद्धा अजित पवारांनी या अर्थसंकल्पात सांगितलं। त्याचप्रमाणे एकंदरीतच रेल्वेच्या बाबतीत जो काही प्रलंबित जे हे आहेत त्यामध्ये केंद्र सरकारकडनं निधी आणून जे रेल्वे प्रकल्प ठप्प पडलेले आहेत किंवा जे प्रलंबित आहेत त्यांच्यासाठी सुद्धा काही भरीव योगदान या अर्थसंकल्पातून दिलेलं आहे। त्याचप्रमाणे ज्या नवीन योजना अर्थसंकल्पामधून मांडण्यात आलेल्या आहेत त्या योजनांसाठी सुद्धा भरीव असा निधी दिलेला आहे। यामध्ये सगळ्यात महत्त्वाची योजना म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना। या अंतर्गत येत्या या अर्थसंकल्पात 84,57,000 शेतकरी कुटुंबांना पहिल्या हप्त्यासाठी 1,691 कोटी 47 लाख रुपये दिले असं सुद्धा अजित पवारांनी सांगितलं। त्याचप्रमाणे जे काही सिंचन प्रकल्प असतील यामध्ये प्रामुख्याने विदर्भातील सिंचन योजना असतील, त्याचप्रमाणे वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्प असतील, या प्रकल्पांसाठी सुद्धा आजच्या या अर्थसंकल्पातून जवळपास हजारो कोटी रुपयांची जी तरतूद आहे ती राज्य सरकारने केलेली आहे। आणि एकंदरीतच आरोग्याच्या दृष्टीने जर म्हटलं तर वाशिम, जालना, हिंगोली, त्याचप्रमाणे विदर्भातील अमरावती, भंडारा, गडचिरोली, बुलढाणा अशा प्रत्येक ठिकाणी जे आहे ते शासकीय महाविद्यालय, वैद्यकीय महाविद्यालय संग्रहित करण्याचं आणि 430 खाटांचे रुग्णालय बांधण्याचं सुद्धा घोषणा जी आहे ती अजित पवारांनी केलेली आहे। त्याचप्रमाणे संत रोहिदास चर्मोद्योग आणि चर्मकार विकास महामंडळातर्फे देवनार मुंबई येथे लेदर पार्क उभारण्यात येणार आहे। त्याचप्रमाणे कोल्हापूर येथे चर्मोद्योग प्रशिक्षण केंद्र आणि प्रत्येक महसुली विभागात उत्कृष्ट केंद्राची स्थापना देखील करण्यात येईल असं सुद्धा अजित पवारांनी सांगितलं। त्याचप्रमाणे मातंग समाजासाठी अण्णाभाऊ साठे संशोधन आणि प्रशिक्षण संस्था अशा प्रकारे म्हणजेच सारथी आणि बार्टीच्या धर्तीवर आता
आरटीची स्थापना जी आहे ती करण्याचं सुद्धा याच्यामध्ये घोषणा करण्यात आली आहे। त्याचप्रमाणे बारा बलुतेदार समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी संत गाडगेबाबा बारा बलुतेदार आर्थिक मागास महामंडळ आहे ते सुद्धा स्थापन करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे, असं अजित पवारांनी या अर्थसंकल्पीय भाषणात सांगितलं। त्याचप्रमाणे दिव्यांग व्यक्तींना स्वतःचे हक्काचे घर, नवीन घरकुल योजना यासाठी 34,400 लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ होईल असं सुद्धा सांगितलं आहे। त्याचप्रमाणे मुंबईसाठी जर आपण प्रामुख्याने बघितलं तर वरळी मुंबई येथे आधुनिक प्रशिक्षण आणि कौशल्य विकास भवन उघडण्यात येईल। तसेच जागतिक बँक सहाय्यता मानवी विकासासाठी जे आहे त्याच्यासाठी सुद्धा यामध्ये राज्यामध्ये नवीन 2000 प्रमोद महाजन कौशल्य विकास केंद्र जे आहे ती सुद्धा राज्य सरकारच्या विचाराधीन आहेत असं अजित पवारांनी सांगितलं। एकंदरीतच आगामी 4 महिन्यासाठी जो आहे हे लेखा अनुदान जे मांडण्यात आलं जवळपास 6,552 कोटी रुपयांचं, याच्यामध्ये जे आहे ते प्रत्येक समाजातील प्रत्येक क्षेत्राला कुठेतरी न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे सरकारकडनं असं अजित पवारांनी सांगितलं। दरम्यान अजित पवारांच्या या अर्थसंकल्पीय भाषणानंतर राज्याचे आजी माजी मुख्यमंत्री म्हणजे उद्धव ठाकरे यांनी सुद्धा या अर्थसंकल्पावरती प्रतिक्रिया दिली। हा अर्थसंकल्प जो आहे तो फक्त उद्योग जे करतात त्यांच्या फायद्याचा आहे, शेतकऱ्यांना या अर्थसंकल्पामधून वाऱ्यावर सोडण्यात आलेला आहे असे उद्धव ठाकरेंनी टीका केली। तर एकनाथ शिंदे यांनी असं सांगितलं की ज्याप्रमाणे देशाचे नेतृत्व मोदीजी करत आहेत त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवून आम्ही जो आहे हा राज्याच्या पुढे घेऊन जाणारा अर्थसंकल्प मांडलेला आहे। हे दोन्ही मुख्यमंत्री आजी माजी मुख्यमंत्री काय म्हणालेत आपण पाहणार आहोत, परंतु त्याच्या आधी उद्धव ठाकरे नक्की काय म्हणालेत आपण हे पाहूया। पावसाचा अवकाळी पावसाचा फटका बसेल की काय अशी भीती आहे। याचं कारण असं विकास योजनांच्या नावाखाली लाखो करोडो रुपयांच्या योजनांची घोषणा झालेली आहे। प्रत्यक्षात मात्र शेतकरी जो एक आक्रोश करतोय त्या शेतकऱ्याच्या पदरात काहीच पडलेलं नाहीये। आणि या सरकारचा गेल्या 1.5-2 वर्षाचा कारभार आपण पाहिलात तर विशेषतः मी मुंबईपुरतं जरी बोललो तरी मुंबईमध्ये रस्ते घोटाळा आहे, आणखीन काही सगळे घोटाळे आहेत। टेंडरवरती टेंडर हे लोक काढतात, म्हणजे टेंडर काढल्यानंतर आम्ही त्यातला घोटाळा बाहेर काढतो, मग ती टेंडर रद्द करून पुन्हा नव्याने टेंडर काढतात। प्रत्यक्षात काम काहीच होत नाही। आणि म्हणूनच मला असं वाटतं की आजचा हा काय त्यांना ते म्हणतात स्वतःच्या सरकारला महायुती सरकार, या युतीच्या सरकारचा अंतरिम अर्थसंकल्प म्हणजे यांचे कॉन्ट्रॅक्टर मित्र जोमात आणि शेतकरी कोमात असा हा अर्थसंकल्प आहे। कारण अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स या संपावरती आहेत, त्यांच्या मागण्यांकडे लक्ष दिलं जात नाही। जी शासकीय रुग्णालय आहेत त्याच्यामध्ये पाहिलं आपण की डॉक्टरांच्या विना, उपचाराविना, औषधाविना गेल्या वर्षभरात मृत्यू घडलेले आहेत, तिकडे लक्ष दिले गेले नाहीयेत। पण नवीन शासकीय विद्यालय, नवीन हॉस्पिटल, बेड्स वाढवणार या अशा काही ज्या घोषणा आहेत त्या बघितल्यानंतर नवीन रस्त्यांच्या घोषणा, पहिल्या ज्या घोषणा आहेत त्यांचं काय झालं याचा पाठपुरावा कुठेच दिसत नाहीये। मात्र नवीन घोषणा करायच्या आणि मृगजळाचा पाठलाग करायला लावायचं असं या एक सरकारचं धोरण दिसतंय। तर आपण बघितलं उद्धव ठाकरे यांनी अर्थसंकल्पावरती प्रतिक्रिया देताना सरकारने जे आहे ती शेतकऱ्यांची फसवणूक केलेली आहे। हे सरकार गेल्या 1 ते 1.5 वर्षापासून खोकेबाज जे सरकार सत्तेवरती आलेलं आहे त्यांच्याकडनं राज्याच्या विकासाची अपेक्षा तरी काय करणार असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। तर उद्धव ठाकरेंच्या या प्रतिक्रियेनंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहानंतर बाहेर आल्यानंतर माध्यमांना प्रतिक्रिया देताना आजचा जो अर्थसंकल्प मांडला तो राज्याच्या विकासाला आणि राज्याला पुढे घेऊन जाणारा होता असं एकनाथ शिंदे यांनी म्हणालेले आहेत। आणि या अर्थसंकल्पाचा राज्यातील प्रत्येक नागरिकाला किंवा जनतेला याचा फायदाच होईल असं सुद्धा एकनाथ शिंदे म्हणाले। नक्की एकनाथ शिंदे काय म्हणाले आपण पाहूयात। वित्तमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी मांडलाय, सादर केला, त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो। आणि हा जो 4 महिन्याचा अर्थसंकल्प असला तरी सुद्धा सर्वांना न्याय देणारा, सर्व घटकांना न्याय देणारा, सर्व समावेशक असा अर्थसंकल्प आहे। मी हेही मुद्दाम सांगेन की आदरणीय देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या विकसित भारत
या संकल्पनेला एक पूरक असा हा अर्थसंकल्प आहे आणि यामध्ये मोठ्या प्रमाणावर दुर्बल घटक आहेत, महिला आहेत, शेतकरी आहेत, कामगार आहेत, तरुण आहेत, ज्येष्ठ आहेत, सगळ्यांनाच यामध्ये समावेश केलेला यांचा मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधांसाठी या अर्थसंकल्पामध्ये निधी ठेवलेला आहे। तर एकनाथ शिंदेंनी जे आहे ते हा अर्थसंकल्प राज्याच्या विकासाचा जो आहे तो आहे, त्याचप्रमाणे जसं ज्याप्रमाणे एकनाथ मोदींच्या नेतृत्वात देश पुढे जात आहे तसंच आम्ही त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून महाराष्ट्राला जे आहे ते पुढे घेऊन जात आहोत आणि लवकरच महाराष्ट्राची अर्थसत्ता जी आहे, जी अर्थव्यवस्था आहे ती $1 ट्रिलियन होईल असा विश्वास सुद्धा जो आहे तो एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलेला आहे। दरम्यान विरोधकांच्या महाविकास आघाडीतले महत्त्वाच्या नेत्यांनी म्हणजे उद्धव ठाकरेंनी मात्र या अर्थसंकल्पावर टीका केलेली आहे। तर ही होती अर्थसंकल्पाची आजच्या दिवसभरातील महत्त्वाची बातमी।